नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपला क्लासचा 14वा दिवस आहे. तर हे बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे हे चार्ट सांगितले होते. तर आता या व्हिडिओमध्ये आपण या पुढचे चार्ट बघणार आहोत. ते म्हणजे छाती आणि नुसार कटोरीचे माप टाकताना कसे माप टाकायचे, त्यानंतर कटोरी वाढवताना किती वाढवायचं, तर हे मेजरमेंट आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हे झाले आपल्या हा व्हिडिओ जो कोणी बघितला नसेल, हे चार्ट मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये लिहून दिले. आपला या क्लासचा दिवस 13वा होता. 13व्या दिवशी आपण या चार्टची ड्राफ्टिंग आणि लिहून घेतले हे सर्व चार्ट आणि ड्राफ्टिंग देखील केली आहे. बघा, बाहीची घडी, त्यानंतर छातीची घडी, तर कशा पद्धतीने मार्किंग वगैरे करायचं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लिहिले आहे. तर आता आपण कटोरीची मापे टाकताना कशा पद्धतीने टाकायचे तर साईजनुसार ते आपण आता इथे लिहिणार आहे. तर इथं आपण अगोदर एक लाईन अशी ड्रॉ करू आणि इथं आता आपण लिहिणार आहे छाती. ते बघा, छाती आणि कटोरीचे माप टाकताना म्हणजे कटोरीचे माप टाकताना छातीनुसार कसे टाकायचे तसं ते असं आपण आता इथं लिहून घेते. तुम्हाला देखील सेम असा लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये. आता आपण इथं लिहिणार आहे 28 साईजला कटोरीचे माप टाकताना टाकायचे 4 इंच, त्यानंतर 30 साईजला 4 इंच, सेम 30 साईजला पण 4च इंच आहे, त्यानंतर 32 साईजला 4 इंच, 34 साईजला 4.5 इंच, त्यानंतर 36 साईजला 4.5 इंच, 38 साईजला 4.5 किंवा 5 इंच. तर तुम्हाला जसा कटोरीचा शेप वाटत असेल त्यानुसार तुम्ही 4.5 देखील एक मार्किंग करून बघायची आहे. शेप कसा येतोय त्यानुसार तुम्हाला, किंवा 5 देखील केली तरी काही हरकत नाही. जसा कटोरीचा शेप आहे त्यानुसार तुम्हाला मार्किंग करायची. त्यानंतर 40 साईजला अगोदर 5 इंचावर टाकून बघायचं आहे कसा शेप येतोय, त्यानंतर 5.5 इंच, त्यानंतर 42 साईजला अगोदर सेम तुम्हाला 5 इंचावर टाकून बघायचा, नंतर 5.5 इंचावर टाकून बघायचा, नंतर 44 साईजला सेम 5.5 इंचावर. तर हे कटोरीचे माप टाकताना तुम्हाला हे मेजरमेंट टाकायचे. आता माप कसं टाकायचं कटोरीचं तर तुम्हाला एकदा इथं डायग्राम बनवून दाखवते. तर बघा, आता इथं मी याच्यावरच लिहिते. प्लेन पेपरवर लिहिलं असतं तर कसं तुम्हाला समजलं असतं, पण जाऊ द्या, इथंच आपण लिहून घेऊ साईडला, म्हणजे आपल्या देखील लक्षात राहील. ते इथे मी असं हे बनवून घेते कॉलम, म्हणजे आकृती ड्रॉ करते तुमच्या लक्षात येण्यासाठी. इथून पुढचा गळ्याचं मार्किंग करू आपण. तर हा झाला आपला पुढचा गळा. तुम्हाला व्यवस्थित ड्रॉइंग करायची आहे. आता मी इथं तुम्हाला दाखवावं यासाठी ड्रॉइंग करून घेते. ती इथे ही आपली क्रॉसपट्टी बघा, त्यानंतर इथून आपलं कटोरीचं माप टाकायचं आहे. हे बघा, अशी आकृती तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता आकृती ड्रॉ केली. आता हे जे कटोरीचे माप टाकतात ते हे कुठून टाकायचे तर इथं बघा पेननी मार्क करते. तर हे कटोरीचे माप या बाजूने टाकायचे. बघा, इकडनं इथं टाकायचे. इथं लिहून घेऊ कटोरीचे माप. इकडनं टाकायचं आहे. ॲरो जो दिसतोय इकडनं नाही टाकायचं आहे. कटोरीचं ते माप आहे ती ब्लाऊजवरून जी कटोरी आपण चेक करतो, तर एखाद्या ब्लाऊजची कटोरी असते ती आपण चेक करतो, ती आपल्याला इथून टाकायची असते, पण इकडनं टाकायचं असतं. ते हे तुम्हाला मेजरमेंट दिले ते या बाजूने टाकायचे. समजलं? आता इथं बघा, आता 28 साईजला तुम्ही इथून जे आहे ते 4 इंच टाकलं, इथून 4 इंच टाकलं, त्यात सेप जर व्यवस्थित बसत असेल तर काही हरकत नाही. किंवा तुम्हाला जर थोडा मागे पुढे वाटत असेल तर तुम्ही 4.5 टाकून बघायचे. समजलं?
4.5 टाकून बघायचं आहे. जर शेप व्यवस्थित, आता कटोरीचा शेपवर सर्व आहे. कटोरीचा जसा शेप येईल त्यानुसार तुम्हाला इथे हे मापं टाकायचे आणि हे ऑप्शन त्यासाठीच दिले आहे. तर हे कमी साईजसाठी काही नाही, पण जर साईज प्लस होत जाईल तर प्लस साईजमध्ये तुम्हाला ऑप्शन दिले, तर ऑप्शननुसारच तुम्हाला साईजनुसार कटोरीचे चेंजेस करायचे. आणि माप टाकताना बघा, हे माप जे आहे ते ह्या बाजूने टाकायचं आहे. इकडनं तुम्हाला कटोरीचं माप टाकायचं आहे आणि इथं जे टाकता ते हे तुम्हाला मी सांगते ब्लाऊजवरून आहे बघा. आता बघा, आता हे कटोरी ब्लाऊज आहे. तर बघा, हे कटोरी ब्लाऊज आहे, दिसत असेल तुम्हाला ते ही कटोरी. या बघा, इथून टेप ठेवायचा आणि इथं हे जे आहे हे झालं तुमचं कटोरीचं मेजरमेंट. आता हे तुम्हाला ब्लाऊज आता एका कस्टमरने दिले, यावरची कटोरी चेक करायची, ही किती येत असेल ती इथून तुम्हाला ते टाकायचं आहे. समजलं? इथून तुम्हाला ह्या कटोरीचं मेजरमेंट टाकायचं आहे ब्लाऊजवरच्या. आणि इकडनं जे टाकायचं असतं, आता तुमच्याकडं मापाला जर ब्लाऊजच नसेल तर तुम्हाला साईजनुसार कटोरी टाकायची असेल तर तुम्हाला इकडनं हे जे मेजरमेंट दिलं आहे ते हे कटोरीचे इकडनं टाकायचे. हे बघा, ह्या बाजूने ॲरो दाखवला आहे त्या बाजूने. समजलं? तर आता ही झालं आहे. त्यानंतर बघा, कटोरी वाढवताना तर ते इथं आपण लिहून घेऊ, खाली छाती आणि कटोरी वाढवताना ते इथं आपण असं लिहून घेऊ. आता 28 साईजला कटोरी वाढवताना किती? 1 इंच. त्यानंतर 30 साईजला पण सेम 1 इंच. 32 साईजला पण 1 किंवा 1.25 इंच. तर या 2 लाईनी 1.25 इंच. तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या 1.25 इंच. समजलं? त्यानंतर 34 साईजला 1.25 इंच. तर इथं मी अक्षरीच लिहिते म्हणजे तुमच्या देखील लक्षात येऊ. 36 साईजला 1.25 इंच. 38 साईजला 1.25 इंच किंवा 1.5 इंच. त्यानंतर 40 साईजला 1.5 इंच किंवा 1.25 इंच. किंवा कशासाठी दिलं आहे ते लक्षात घ्या. तुम्हाला तिथं मेजरमेंट टाकून बघायचं आहे. अगोदर एकदा बघून घ्यायचं का कटोरी 1.5 इंच टाकल्यावर कटोरी जर खूप छोटी होत असेल तर तुम्हाला 1.25 टाकायचं आहे. पण 1.5 इंच सफिशियंट आहे. 1.5 इंचामध्ये व्यवस्थित बसते. त्यानंतर 42ला सेम 1.5 इंच किंवा 1.25. त्यानंतर 44ला देखील सेम 1.5 इंच किंवा 1.25. सेम आहे, सेम टाकायचं. आता बघा, आपण हे तर मेजरमेंट टाकले, पण हे तुम्हाला समजतील कसे त्यासाठीच मी अगोदर कटोरी ब्लाऊजची तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवली आहे आणि पेपर कटिंग दाखवली, म्हणजे हे मेजरमेंट तिथं कुठे टाकायचे ते हे तुम्हाला समजण्यासाठी. तर इथे मी एकदा हा पेपर घेते, यावर आपण ड्रॉइंग करू. बघा, तर ही जी आता ही बघा, ही आहे आपली कटोरी अगोदरची बिना वाढवेलची. आता हिला आपण ए नाव देऊ. ही कोणती कटोरी आहे? वाढवेल नाही ती. आणि ही बघा, आता ही आहे आपली वाढवेल कटोरी. ती इथं बघा, तर थोडीशी मोठी काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. छोटं टाकले तर वाढवेल कटोरी आपण थोडीशी मोठी टाकू. एक मिनिट, इकडून घेते, ते थोडंसं रॉंग झालं आहे. आता ही वाढवेल कटोरी, हिला आपण बी नाव देऊ. आता ही वाढवेल कटोरी. तर इथं बघा, आता हे कटोरीचे तुम्हाला वाढवताना हे मेजरमेंट दिले, तर हे कुठे वाढवायचे? तर हे बघा, हे आपण याला ए नाव देऊ. हे बघा, हे इथून जे आहे बाहेर हे, तर हे बघा, हे
याला काय म्हणतात ए. तर हे आपण असं इथं लिहून घेतलं. त्यानंतर इथं जे मेजरमेंट आहे हे कंपल्सरी अर्धा इंचच असणार आहे. इथं देखील अर्धा, इथं देखील अर्धा आणि इथून या लाईनचा सेंटर काढायचं असतं तुम्हाला. बघा ही कटोरीची जी लाईन आहे बाहेर तुम्ही माप टाकलेलं असतं त्या लाईनचा सेंटर काढायचं. त्या सेंटरपासून 1.5 इंच हे देखील कंपल्सरी आहे 1.5 इंच. फक्त तुम्हाला जे माप चेंज होणार आहे तेच सांगते तुम्हाला. आता हे माप चेंज होणार आहे बघा, हे कटोरी वाढवताना साईजनुसार. तर तुम्हाला ह्या कटोऱ्या अशा इथं ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इथं मी कटोऱ्या ड्रॉ करून घेते. अगोदर सिम्पलवाली ड्रॉ करते. तर इथं माझा वही आहे ती थोडीशी प्लेन आहे त्यामुळे समजणार नाही तुम्हाला. थोडंसं समजून घ्या आता तुम्ही. तर हे बघा या अशा कटोरीचे जसं येईल तसं तुम्हाला ड्रॉइंग करून ठेवायचं आहे लक्षात येण्यासाठी. आता माझी काही एवढी ड्रॉइंग चांगली नाही पण मी तुम्हाला समजावा त्यासाठी ड्रॉइंग केली. आता याला आपण ए दिलं. आता हे जे अंतर आहे हे ए म्हणजे काय तर कटोरी वाढवताना माप. ए म्हणजे कटोरी वाढवताना माप टाकायचे. तर ते माप कोणतं टाकायचं ते हे टाकायचं. हे बघा इथे लिहून दिलं आहे ना कटोरी वाढवताना माप. ते कसं टाकायचं साईजनुसार टाकायचं आहे. तर 28 असेल तर हे बघा इथं साईडला येईल 1-1 इंच. 30 इंच असेल तर सेम येईल 1-1 इंच. 32 असेल ते 1 येईल किंवा 1.25 इंच येईल. काही हरकत नाही, दोन्हींमधून कोणताही घेऊ शकता. तर हे मेजरमेंट आहे. तर हे कुठे टाकायचे तर इथं तुम्हाला ते ड्रॉइंग करून दाखवले. तर हे बघा इथे टाकायचे कटोरी वाढवताना. समजलं. अशा पद्धतीने तुम्हाला इथं कटोरी वाढवताना हे मेजरमेंट टाकायचे. तर हे चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचे तुमच्या वहीमध्ये, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमच्या साईजनुसार कटोरी ब्लाऊजमध्ये काय चेंजेस करायचे तर हे या चार्टवरूनच करायचे. आणि आता हे ज्या कुर्त्या ह्या देखील ड्राफ्ट करून घ्यायच्या. आता मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथं ड्राफ्ट करून घेतले. तर तुम्ही व्यवस्थित आता ही प्लेन वही आहे त्यामुळे तुम्हाला लाईनमुळे दिसत नसेल, पण तुम्ही प्लेन कागदावर आता बघा अशा प्लेन कागदावर त्या ड्रॉइंग करून घ्यायच्या आहे. समजलं. तर अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचे जे चार्ट लागतात ते तुम्हाला इथं डिटेलमध्ये आणि सविस्तरपणे सावकाश तुम्हाला सांगितले आहे. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने कटिंग आणि ड्राफ्टिंग करायची आहे. कुठेही काही तुमच्या मनाचं ॲड करायचं नाही. आता बघा चेंजेस कुठे होतील तर आता एखाद्याचं समज प्लस साईज आहे. आता एका कस्टमरनी ब्लाऊज दिलं मापाला. आता प्लस साईज त्यांचं ते ब्लाऊज परफेक्ट असेल. आपल्याला त्याच ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन टाकावं लागेल. आता कटोरीचं माप तिथं त्यांची कटोरी जशी असेल तसेच तुम्हाला मेजरमेंट घ्यावं लागेल. तुम्ही जशी कटोरी असली तसं मेजरमेंट घेतलं, हा गॅप तुम्हाला तुमच्या हे मार्किंग दिलं यानुसार कमी देखील येऊ शकतो किंवा जास्त देखील येऊ शकतो. पण कस्टमरच्या ब्लाऊजवर जशी कटोरी तसंच तुम्हाला मेजरमेंट इथं कटोरीचं टाकायचं आहे. समजलं. तर हे फक्त जर नसेल मापाला जर नसेल तर तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे का एवढा गॅप इथं आला पाहिजे. फक्त साईजनुसार हा गॅप आहे, हा एवढा इथं कटोरी टाकल्यानंतर एवढा आला पाहिजे. फक्त जे कटोरीचं मेजरमेंट आहे ते तुम्हाला ब्लाऊजवरूनच घेऊन इथं टाकायचं आहे. जेवढी ब्लाऊजवरची कटोरी असेल सेम तुम्हाला ती इथं टाकायची. तर अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजला जेवढे मेजरमेंट लागतात चार्ट लागतात ते इथं मी तुम्हाला अगोदर डिटेलमध्ये लिहून आणि सावकाश सांगितले आहे. कारण तुम्हाला देखील ड्राफ्टिंग करायची असेल तर तुम्ही देखील माझ्याबरोबर तुमच्या साईजनुसार ड्राफ्टिंग करू शकता. तर चला, तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.